राजमुद्रा चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MPSC पेपर कसा फुटला आणि कोणी फोडला हे सविस्तर असं सांगणार आहे। MPSC पेपर फुटला आणि लगेच त्याचा आरोपीही सापडला, म्हणजे आरोपी स्वतःहून पुढे आलेला आहे। धक्कादायक गोष्ट आहे, कारण इथं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जेव्हा कोणता पेपर फुटतो तेव्हा आंदोलन करावं लागतं की कोणी फोडला, का फोडला, विद्यार्थ्यांचं किती नुकसान झालं, या सगळ्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या। यावेळेस मात्र जो पेपर फुटलेला आहे त्यांची नावं तुम्ही गुगलवर सर्च करू शकता। मी व्हिडिओमध्ये सांगणार नाहीये, परंतु व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, तो म्हणजे तो पेपर कसा फुटला गेला आणि आरोपीनेच नेमकं सत्य कसं बाहेर आणलं, हे याची एक थोडक्यात स्टोरी आहे। एका वडिलांनी त्याच्या मुलीला तो पेपर सोपा जावा यासाठी परीक्षा पेपरच विकत घेतला होता, जवळपास 12 लाख रुपयांना। आणि त्याला असं वाटलं की माझ्या मुलीने अभ्यासात जर काही मागं पुढे झाली असेल तर हा पेपर तिच्या मदतीला येईल आणि ती चांगल्या मार्काने पास होईल, कुठंतरी तिचं लाईफ सेट होईल, यासाठी त्याने 12 लाख रुपये खर्च करून तो पेपर आणून मुलीच्या हातात दिला आणि तू सोडवायला तयारी कर असं सांगितलं। आता या मुलीचंही एक प्रेम प्रकरण होतं आणि तिचा बॉयफ्रेंड सुद्धा याच परीक्षेची तयारी करत होता। त्यामुळे तिला वाटलं की मी एकटीच कुठं पास होऊन पुढे जाऊ, माझ्याही बॉयफ्रेंडला पास करते, चांगल्या मार्काने पास झाला तर चांगली नोकरी भेटेल आणि त्यानंतर लग्न सुद्धा करता येईल, या विचारानं तिनं त्या बॉयफ्रेंडला तो पेपर दिला। आता जेव्हा हा पेपर सुरू झाला तेव्हा मग या दोघांकडं या परीक्षेच्या पेपरची कॉपी होती आणि या दोघांना साहजिकच पेपर हा सोपा जाणार होता। मात्र असं झालं की ही मुलगी निकालानंतर पास झाली चांगल्या मार्काने आणि तिला चांगला जॉब सुद्धा भेटण्याच्या गोष्टी पुढे आल्या। मात्र ज्या बॉयफ्रेंडला तिनं तो पेपर दिलेला होता तो मात्र यात नापास झाला। नापास झाल्याचं पाहून मुलीने त्या बॉयफ्रेंड सोबतचं रिलेशन तोडलं आणि मला तुझ्यासोबत राहता येणार नाही, मला तुझ्यासोबत लग्न करता येणार नाही असं तिनं स्पष्टपणे त्या मुलाला सांगितलं। आता त्या मुलाला त्या मुलीची ओढ लागलेली असल्यामुळं ती मुलगी इथून पुढे आपल्याला भेटणार नाही, दिसणार नाही, तिचं कुठंतरी दुसरीकडे लग्न होईल या विचारानं तो व्याकुळ झालेला होता, त्रस्त झालेला होता आणि त्यानं असं ठरवलं की जे काय या परीक्षेचं सत्य होतं ते बाहेर काढावं आणि त्यानं MPSC ला मेल केला आणि सांगितलं की असं असं प्रकरण घडलं, पेपर अगोदरच फुटला होता। यानंतर मग परीक्षा विभागाकडून चौकशी सुरू झाली आणि चौकशी सुरू झाल्यानंतर त्या मुलाला असं वाटलं की माझंही नाव गोत्यात येईल, मलाही विनाकारण शिक्षा भेटेल, एकतर मुलगी निघून गेलीच गेली, वरतून शिक्षा सुद्धा भेटेल, नाव सुद्धा खराब होईल। यानंतर त्या मुलानं समजावण्याचा प्रयत्न केला की मी ते खोटं बोललो, जोक केला, परंतु तसं काही कॉपी झालेली नाहीये, पेपर फुटला नाही। परंतु परीक्षा आयोगाला याबाबत विश्वास नाही बसला आणि त्यानं कसून चौकशी केल्यानंतर त्या मुलासोबत ती मुलगी असेल, मुलीचे वडील असतील, पेपर विकणारा फोडणारा हे काही असेल, ते 6-7 जण आता जाळ्यात सापडलेले आहेत आणि लवकरच या सर्वांना शिक्षा भेटेल। परंतु प्रेम प्रकरणामुळे अशा प्रकारची घटना उघडकीस येणं कदाचित पहिलीच घटना असावी।